वळूयात पुढच्या बातमीकडे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर सकाळपासूनच बाबासाहेबांच्या अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळते। तेथील अनुयायींनी खरतर या ठिकाणी येऊन महामानवास अभिवादन केलेलं आहे। या अनुयायींशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आहे आणि जयंती जगभरात मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे। त्याच अनुषंगाने नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरात जर पाहायला गेलं तर सकाळपासूनच बाबासाहेबांच्या अनुयायांची मोठी रीघ जी आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पाहायला मिळते। मोठी तयारी नागपूरमध्ये देखील करण्यात आली आहे। सहकुटुंब लोक सकाळपासून या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे। आपल्यासोबत काही या ठिकाणी अनुयायी त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल त्यात बाबासाहेबांची जयंती आहे, काय भावना व्यक्त करा? सगळ्यात पहिले मी भावना व्यक्त करण्यासाठी हे म्हणेल, पाँव रखते ही दिल में मचा शोर है, पाँव रखते ही दिल में मचा शोर है, दीक्षा भूमि की मिट्टी कुछ और है, दीक्षा भूमि की मिट्टी कुछ और है। तर इथे दीक्षाभूमीला आम्ही जे आज सकाळी आलेलो आहे ही फक्त दीक्षाभूमी नाही आहे, ही आम्हाला इथे दीक्षा दिली होती बाबासाहेबांनी। ही आमच्यासाठी एक ऊर्जा भूमी आहे आणि हीच ऊर्जा पुढच्या पिढीला देखील आम्ही पास आउट करू, त्याच्यासाठी आम्ही आमच्या मुलांना देखील हे संस्कार घडवायसाठी इथे सकाळी सकाळी अगदी दीक्षाभूमीला घेऊन आलेलो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या पवित्र अशा दीक्षाभूमीवर आलेलो आहोत। ज्या पवित्र दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला समतावादी धम्म आम्हाला दिलेला आहे आणि दीक्षा देताना आम्हाला 22 प्रतिज्ञासुद्धा दिलेल्या आहेत आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये 22 प्रतिज्ञेचं पालन करून टोटली पूर्ण बुद्धिझमला फॉलो केल्यामुळे आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे। आजच्या तारखेला बाबासाहेबांनी जे आहे त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांनी जे आहे सर्व जगाला शांतीचा संदेश दिलेला आहे, जो भगवान बुद्धांनी दिलेला होता तोच संदेश सर्व जगांना दिलेला आहे आणि त्यांना जे आहे समाजाकरता एक त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, ते आहे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। सकाळपासून जे आहे ते बौद्ध अनुयायांची गर्दी रीघ जी आहे ते या ठिकाणी दीक्षाभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर एक प्रेरणा, एक ऊर्जा मिळते अशी भावना जी आहे ती या ठिकाणी बौद्ध बांधवांकडून जे आहे ते ऐकायला मिळत आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।